नमस्कार सगळ्यांना. सावीज व्लॉग अँड रेसिपीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे. बाहेर मस्त पावसाचे वातावरण आहे. पावसात चटकन तोंडात टाकता येणारा पदार्थ आपल्याला हवा असतो. त्यासाठी आज आपण खारे शंकरपाळीची रेसिपी बघणार आहोत. खारे शंकरपाळी आपण चहासोबत खाऊ शकतो किंवा तसेच खाऊ शकतो. खायला अतिशय चटपटीत असा हा पदार्थ आहे. खारी शंकरपाळी हा पदार्थ छोटी भूक भागवण्याची मोठी कामगिरी अगदी चविष्टपणे निभावते. शंकरपाळी दोन प्रकारची असते, खारी आणि गोड. तर आज आपण खारी शंकरपाळी बघूया. तर आधी आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर रेसिपीकडे वळूया. इथे मी मिरेपूड घेतलेली आहे बारीक करून, ओवा घेतलेला आहे, जिरं थोडंच घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे, 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकताय. चला आता रेसिपीला सुरुवात करू. इथे चवीनुसार मीठ मी ताटामध्ये घेतलेलं आहे आणि त्यातच मी मैदा टाकून घेतलेला आहे. आता इथे सगळ्यात आधी ओवा हातावर चोळून मी इथे टाकणार आहे. चोळून टाकल्याने ओव्याचा स्वाद व्यवस्थित लागतो. त्यानंतर बारीक कुटून घेतलेले काळे मिरे आणि जिरं मी इथे टाकत आहे. 2 मोठे चमचे जे मी खाण्याचं तेल घेतलेलं होतं ते टाकून घेणार आहे. तेल मी गरम करून नव्हतं घेतलेलं, जे साधारण तापमानाचंच तेल आपण यामध्ये टाकणार आहोत. ते तेल आता व्यवस्थित आपण मैद्याला चोळून घेऊया. बघू शकताय तुम्ही या पद्धतीने तेल मैद्याला चोळून घेतलं की मस्त आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत होणार आहेत. या पद्धतीने व्यवस्थित अगदी दोन्ही हाताने देखील आपण चोळून हे मिक्स करणार आहोत. या पद्धतीने मी इथे काळे मिरे वापरलेले आहेत, त्याऐवजी तुम्ही लाल तिखट, हळद देखील वापरू शकताय. आपल्याला जे हवं ते आपण टाकू शकतो. इथे मला काळे मिरे टाकायचे होते तर मी काळे मिरे वापरलेले आहेत. आता गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया. बघू शकताय इथे आपलं पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे. तर हे पीठ आता मी 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे. 15 मिनटं झालेली आहेत. बघू शकताय तुम्ही. आता आपण याचे 2 गोळे करून घेऊया. व्यवस्थित असे गोलाकारात आपण याची पोळी लाटून घेऊया व्यवस्थित. आता आपण आपल्याला हवी तेवढी पातळ किंवा जाड याची पोळी लाटून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी आपण पोळी लाटून घेऊया. पोलपाटाला आपलं पीठ चिकटू नये म्हणून थोडासा मैदा घ्यायचा आहे किंवा तुम्ही इथे तेलाचा तुपाचा देखील वापर करू शकताय. इथे मी पीठ मळताना देखील तेल टाकलेलं आहे, तर त्याऐवजी तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकताय. तर बघू शकताय सर्व बाजूंनी व्यवस्थित अशी आपली पोळी लाटून घ्यायची आहे. या पद्धतीने एकसारखी पोळी आपण लाटणार आहोत. आपण काळं मिरं आणि ओवा टाकल्यामुळे ते किती छान असं त्याचं टेक्स्चर दिसत आहे पोळीचं. बघू शकताय इथे आता आपली पोळी लाटून तयार आहे. जर तुमच्याकडे फिरकीचा चमचा असेल किंवा चाकू असेल तर त्याने तुम्ही कट करून घेऊ शकता. इथे माझ्याकडे पिझ्झा कटर आहे, त्याने मी व्यवस्थित शंकरपाळ्याला आकार देत आहे. तुम्ही ते डायमंड शेप देखील आकार देऊ शकताय, चौकोनी आकार देऊ शकताय. आपल्याला हवा तसा आकार आपण या शंकरपाळ्यांना देऊ शकतो आहे. या पद्धतीने आपण कट करून घेऊया. बघू शकताय तुम्ही. आपल्याला हवे असतील तर आपण लांब देखील काप त्याचे करू शकतो. या पद्धतीने आपल्या शंकरपाळ्या आपण व्यवस्थित कापून घेणार आहोत. बघू शकताय तुम्ही. मी जरा ह्या लांबच ठेवणार आहे. अगदी तुम्ही रेग्युलर शंकरपाळीसारखे जरी आकार दिला तरी चालतं आहे. या पद्धतीने आपल्या शंकरपाळ्या तयार होत आहेत. आता याच पद्धतीने दुसरी एक पोळी लाटून इथे मी घेतलेली आहे आणि याच्या
लांब आकारात मी शंकरपाळ्या कापून घेणार आहेत. मी याला काट्याच्या चमच्याने व्यवस्थित असे दाबून घेणार आहे, कारण आपल्याला जर फुगलेली शंकरपाळी नको असेल तर तुम्ही हे करू शकताय, नसेल तर हे स्किप केलं तरी चालेल. आता याला देखील आपण जो पाहिजे तो आकार देऊन कापून घेऊया. या शंकरपाळ्या जरा मी लांबच ठेवणार आहे, बघू शकताय या पद्धतीने. आता इथे आपल्या सगळ्या शंकरपाळ्या बनवून तयार आहेत. इकडे मी कढईत तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये या सगळ्या शंकरपाळ्या मी लालसर होईपर्यंत व्यवस्थित तळून घेणार आहे, बघू शकताय. मध्यम गॅस ठेवायचा आहे. इथे आपला शंकरपाळ्यांना सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळणार आहोत, बघू शकताय. व्यवस्थित असा रंग आपल्या शंकरपाळ्यांना आलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आता इथे तळून झालेले आहेत, तर ते आम्ही काढून घेत आहे. छान असा रंग आपल्या शंकरपाळ्यांना आलेला आहे. आता या शंकरपाळ्या तळून झाल्या की आम्ही राहिलेल्या शंकरपाळ्या देखील याच पद्धतीने तळून घेत आहेत, बघू शकताय. मी 2 वेगवेगळ्या आकाराच्या शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत, बघू शकताय तुम्ही. व्यवस्थित असा सोनेरी रंग आलेला आहे आपल्या या शंकरपाळ्यांना देखील. इथे आपल्या शंकरपाळ्या व्यवस्थित अशा तळलेल्या आहेत, त्या आता आपण काढून घेऊया. तर इथे बनवून तयार आहेत आपल्या खाऱ्या शंकरपाळ्या. तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. अजून नवनवीन खूप साऱ्या रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.